शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून एक बातमी समोर येते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवक्ते बदलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पक्षात शिस्त लावण्यासाठी प्रवक्ते बदलाचा निर्णय घेण्यात आलाय। यापुढे शरद पवारांच्या पक्षात फक्त 10 प्रवक्ते असणार आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। 25 ते 30 प्रवक्ते असल्याने योग्य पद्धतीने पक्षाची भूमिका समोर येत नव्हती असं सांगण्यात आलेलं आहे। 2 आठवड्यात नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती सुद्धा करण्यात येणार आहे। विद्या चव्हाण, महेश तपासे सध्या राष्ट्रवादीचे अधिकृत प्रवक्ते आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवक्ते बदलण्याचा निर्णय झालेला आहे। विद्या चव्हाण, महेश तपासे सध्या या राष्ट्रवादीचे अधिकृत प्रवक्ते आहेत। या संदर्भात अधिकची अपडेट देतात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर। तर संदीप, काय नेमकी माहिती समोर येते? शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवक्ते बदलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। कोण प्रवक्ते असू शकतात? कोणती नावं चर्चेत आहेत? नाही, प्रामुख्याने आधी ती बघायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरदचंद्र पवार पक्षाच्या नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली होती आणि आतापर्यंत जवळपास 25 ते 30 प्रवक्ते जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होते आणि जे राष्ट्रीय माध्यम असतील किंवा रिजनल म्हणजे प्रादेशिक माध्यम असतील त्या ठिकाणी ती भूमिका मांडायची। मात्र आता जे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पाहायला गेलं तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा होती। त्याचबरोबर कोर्टातलं मॅटर जे आहे पक्षचिन्हाचं ते देखील सुरू होतं आणि या सगळ्यामध्ये बघायला गेलं तर माध्यमांवर किंवा इतर ठिकाणी प्रवक्त्यांकडून योग्य ती भूमिका जात नव्हती। याची दखल खरं तर पक्ष नेतृत्वाने घेतली आणि त्यामुळेच तो मोठा एक निर्णय काल घेण्यात आलेला होता की प्रवक्ते सगळे जे आहेत त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत काल निर्णय घेऊन आणि सध्या फक्त विद्या चव्हाण आणि महेश तपासे हेच असणार आहेत। पण आता आपल्याला जी माहिती सूत्रांकडून समजते त्यानुसार फक्त 10 प्रवक्ते असतील यापुढे, जे त्यातले 2 जण हे हिंदी आणि इंग्लिश मीडियासाठी असतील आणि 7 ते 8 प्रवक्ते हे मराठी माध्यमांसाठी असणार आहेत आणि येत्या 2 आठवड्यांमध्ये म्हणजे 15 दिवसात नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती जी आहे ती केली जाणार आहे। मात्र पक्षामध्ये शिस्त लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं हा निर्णय घेतल्याचं आपल्याला समजते। त्यामुळे नवीन आता प्रवक्ते कोण असणार याकडे देखील संपूर्ण पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं आणि पक्षाचं लक्ष असणार आहे। मात्र आता जे प्रवक्ते होते त्यांना हटवल्यामुळे काही प्रमाणामध्ये नाराजी देखील पक्षात पाहायला मिळते। त्यामुळे ज्यांना पदावरनं हटवलेलं आहे त्यांची पुन्हा नव्यानं नियुक्ती होते का, नव्या यादीमध्ये त्यांचा समावेश होतो का, हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। धन्यवाद संदीप दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। तर आपण पाहतोय की राष्ट्रवादीतून मोठी घडामोड समोर येते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फक्त 10 प्रवक्ते आता निवडण्यात येणार आहेत। सध्या विद्या चव्हाण आणि महेश तपासे हे अधिकृत प्रवक्ते आहेत, पण पक्षाची भूमिका जास्त प्रवक्ते असल्यामुळे व्यवस्थित समोर येत नव्हती, त्यामुळे असं म्हणणं आहे राष्ट्रवादीचं। त्यामुळे फक्त 10 प्रवक्ते आता नियुक्त करण्यात येणार आहेत। यापुढे शरद पवारांच्या पक्षात फक्त 10 प्रवक्ते असणार आहेत। 25 ते 30 प्रवक्ते याआधी होते आणि त्यामुळे पक्षाची नीट भूमिका समोर मांडली जात नव्हती। यामुळे हा प्रवक्ते बदलाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पक्षात शिस्तीसाठी हा निर्णय घेण्यात येतोय। आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फक्त 10 प्रवक्ते असणार आहेत। 2 आठवड्यात या नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती केली जाणार आहे। सध्या विद्या चव्हाण आणि महेश तपासे हे अधिकृत प्रवक्ते आहेत।